हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग. आपण आज बनवूया मस्त व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्डचं आईस्क्रीम. खूप सोपी रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण बघा, म्हणजे आईस्क्रीममध्ये कुठल्या प्रकारचे बर्फ तयार होणार नाही त्यासाठी टिप्स सांगितलेले आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. त्यासाठी मी इथे दूध घेतलं आहे. दूध गरम करून गार झालेलं दूध होतं, त्यामुळे त्यावर साय आलेली आहे. अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध कुठलं पण घेऊ शकता, गाईचं किंवा म्हशीचं चालतं. त्यानंतर यामध्ये मी साखर घातली आहे. मोठे चमचे अडीच चमचे साखर घातली आहे. जवळपास अर्धी वाटी साखर आहे ही. तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू पण शकता. मिक्स करून गॅसची फ्लेम लो करून त्यावर दूध ठेवून दिलं मी उकळायला. त्यानंतर कस्टर्ड पावडर घेतला आहे. तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता. ही कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे, त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची इसेन्स वगैरे टाकायची गरज नाही यामध्ये. त्यामध्ये मी परत दूध घातलं आहे थोडंसं. हे गरम करून गार झालेलं दूध घ्यायचं कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी. गरम दूध नाही घ्यायचं, आणि याचे लम्प्स तयार व्हायला नको कस्टर्ड पावडरचे, त्यामुळं गरम करून गार झालेलं दूध घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गॅसवर जे दूध ठेवलं आहे त्याला उकळून जवळपास 5 ते 7 मिनिटं झाले होते. हे बघा, छान असं दूध उकळून झालं होतं हे. त्यानंतर मी यामध्ये 5 ते 6 काजू, बदाम आणि पिस्ता, जे आपल्या घराकडे ड्रायफ्रूट असतील ते वापरू शकता तुम्ही. त्यानंतर 4 विलायची कुटून मी तयार करून घेतलं आणि ते या उकळलेल्या दुधामध्ये घातलं आहे. त्यामुळं या आईस्क्रीमचा स्वाद खूप छान येतो. त्यानंतर तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं जे मिल्क आहे ते यामध्ये ॲड करायचं. एका हाताने कस्टर्ड पावडरचं दूध टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं, म्हणजे लम्प्स तयार होणार नाही. नाहीतर कस्टर्ड पावडर गॅसच्या फ्लेमवर खूप लवकर लम्प्स तयार होतात. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मिक्स करत राहायचं व्यवस्थित. कस्टर्ड पावडर कढईमध्ये घातलं आहे. त्यानंतर मी याला 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून सारखं मिक्स करत राहायचं. जर आपण याला मिक्स करणं थांबवलं तर याचे लम्प्स तयार होतात. आणि यावेळेस तुम्ही याला टेस्ट करून बघितलं, तुम्हाला जर साखर कमी वाटली तर तुम्ही आत्ता अजूनही साखर ॲड करू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा. मिक्स करत करत याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, ही आईस्क्रीम करायला तशी खूप सोपी आहे. फक्त पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण घरात आईस्क्रीम करतोय म्हटल्यावर मुलाचं पेशन्स लेवल संपून जाते आणि कधी आईस्क्रीम तयार होते कधी खाते असं त्यांना होऊन जातं. पण एकदा बनवून बघितली तर तुम्ही कधीच बाहेरून आईस्क्रीम आणणार नाही, एवढी छान आईस्क्रीम तयार होते ही. आणि अगदी 3च साहित्यामध्ये तयार होते आणि खूप सोपी रेसिपी आहे. 5वी ते 7वीच्या वरचे जी मुलं आहेत ते सुद्धा बनवू शकतात. आपण जे बाहेरून आईस्क्रीम आणतो त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, त्यामुळं बाहेरची आईस्क्रीम मुलांना देणं कधी पण घातक आहे. त्यामुळे अशा प्रकारची आईस्क्रीम घरीच तयार करून बघा. व्यवस्थित शिजवून घेतलं मी हे मिश्रण. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि ही कढई पाण्यामध्ये ठेवली गार करण्यासाठी, म्हणजे गार झाल्यामुळं आपल्याला पुढची प्रोसेस लवकर करता येईल. हे बघा, मी आता तुम्हाला जे दाखवत आहे ते पाण्यामध्ये गार करून झाल्यानंतर दाखवत आहे. मी हाताने कढई पकडलेली आहे. एक 10 मिनटं झाली होते शिजवून. नंतर मी पाण्यामध्ये कढई ठेवली, गार झालं होतं. त्यानंतर हे मिश्रणामध्ये मी आपली जी घरची साय राहते त्या साय, 3-4 दिवसाची साय, म्हणजे जवळपास अर्धी वाटी साय होती ही, ती चांगली फेटून घेतली आणि ती यामध्ये मिक्स केली. म्हणजे आपले जे आईस्क्रीम आहे त्याला छान क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून, आणि स्वादसुद्धा खूप छान येतो. फक्त खूप जुनी असलेली साय नाही वापरायची, 8-10 दिवसापूर्वीची, 3-4 दिवसाची साय वापरायची. मी आधी साय व्यवस्थित फेटून घेतली होती. त्यानंतर ती परत त्या कढईमध्ये टाकून आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित फेटून घेत आहे. छान एकजीव करून झालं. त्यानंतर मी कुकरचा डबा घेतला आहे हा स्टीलचा,
त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं पूर्ण. तयार केलेल्या बॅटरवर आपण दुधाची जी बॅग राहतात ती बॅग मी कट करून घेतली होती, किंवा तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तो वापरू शकता, पण मी फॉईल पेपर वापरत नाही किचनमध्ये. त्यामुळे मी अशा प्रकारे दुधाची बॅग होती ती कट करून घेतली आणि त्याला एका रबर बँडनी पॅक करून घेतलं. थोडं मोठं रबर बँड घेतला आणि त्या कॅरी बॅगला व्यवस्थित पॅक केलं, म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे तयार होत नाही. त्यानंतर झाकण ठेवलं आणि ही आईस्क्रीम मी 2 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवली. 2 तास झाले होते. 2 तासानंतर तुम्हाला मी दाखवत आहे आता. हे बघा, आईस्क्रीम ही बऱ्यापैकी सेट झाली होती, पण आपल्याला त्याचं क्रीमी टेक्स्चर वाढवण्यासाठी या आईस्क्रीमला आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे थोडीशी. हे बघा, हलकीशी सेट झाली होती. त्यानंतर मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं एक आणि आईस्क्रीम मिक्स करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही आईस्क्रीम 1 मिनिटभर फिरवून घ्यायची फक्त. मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले मी सर्व आणि झाकण लावून 1 मिनिटभर फिरवून घेतली, म्हणजे आईस्क्रीम खूप छान होते ही तयार. मग 2 वेळेस फिरवून घेतल्यामुळं हे बघा. आणि नंतर मी त्याच डब्यामध्ये परत टाकून दिली, कारण आपल्याला आता याला परत सेट होण्यासाठी ठेवायचे आहे. आता सर्वात मोठा टास्क आहे तो म्हणजे आईस्क्रीम परत तशीच सेट करायला ठेवायची, पण आता ठेवायची आहे आपल्याला 8 ते 10 तासासाठी. त्यानंतर आपली आईस्क्रीम तयार होणार आहे. फ्रीझरमध्ये आईस्क्रीम ठेवून दिली मी आणि 8 ते 10 तास झाले होते. तुम्ही बघू शकता आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेली आहे. हे बघा, मस्त अशी आईस्क्रीम तयार झाली होती. त्यानंतर बाउलमध्ये काढून घेतली आणि त्यावर ड्रायफ्रूट टाकून सर्व केली आहे. काजू बदामचे तुकडे घातले मी थोडेसे आणि थोडे मनुके घातले आहे काळ्या कलरचे. मस्त आईस्क्रीम तयार झाली होती. तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.